बुलढाण्यामध्ये आता टक्कलनंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट. नवजात बालकांचा समावेश. बालकांच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता होते कमी. तिसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकनं मृत्यू. गेल्या 4 दिवसातली दुसरी घटना. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांची सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी. सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल घेतला ताब्यात, तर ईडीकडून FIR सह इतर कागदपत्रांची मागणी. धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार. आक्रोश मोर्चात फोटो दाखवत मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट. सुरेश धस यांच्यामुळे बीडची बदनामी. विषय संवेदनशील पद्धतीनं समजून घेतला असता तर बीड असं बदनाम झालं नसतं. मंत्री पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप. कुणीही जखमी झालेलं नाही. मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टाचं निरीक्षण. शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर. राज्यात थंडीचा जोर. नंदुरबारमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान, तर संभाजीनगर, परभणी, जळगावमध्ये पारा 10 अंशांच्या खाली. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. म्हशीच्या दूध खरेदी दरात गोकुळनं केली वाढ. दूध उत्पादकांसाठी खुशखबर. कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील उत्पादकांना मोठा फायदा. विठ्ठल रुक्माईचं ऑनलाईन बुकिंग दर्शन 15 जानेवारीपर्यंत बंद. मकर संक्रांतीला अधिकाधिक भाविकांच्या दर्शनासाठी निर्णय.